फलटण तालुक्यात अवकाळी मुसळधार पावसाने 1952 मध्ये तत्कालीन मंत्री स्वर्गीय मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी बांधलेले बाणगंगा धरण अवकाळी पावसाने मे महिन्यातच पूर्णपणे भरले आहे। या धरणाच्या ओटी भरणाचा कार्यक्रम विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले। यावेळी सुवासिनींच्या शुभहस्ते धरणांची ओटी भरण करण्यात आले। यावेळी कुरवली, माळवाडी आदी भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धरण पूजनानंतर काय म्हणाले महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ते पहा। मला हौसच आहे, फक्त एवढी धरणं बांधली तर त्याच्यानंतर जाण्याचा योग झाला नाही। आणि तुम्ही ज्या कल्पनेचा कौतुकाने नेहमी उल्लेख करता ते धरण गणेशराव अजून नीट बघितलेलंच नाही खरं सांगायचं। तिकडे गेले की पहिले सगळे गाव वळ होतात आणि पुनर्वसनाचं असं झालं नाही। पुनर्वसन अजूनही यांचं कसं चाललंय, दोन्हीकडनं मला मारली ते व्यवस्थित आहे, कमी पडलं तर तिकडनं वागतायत असं ते व्हायला माणसाला गरज असते। माणसाचा विकास कधी थांबत नाही, परंतु आपल्याकडे लोक स्थिरावले, रोटीबेटीचे व्यवहार सुरू झाले, आनंद। कारण पुनर्वसन कायद्याने केलं जातं। पुनर्वसनात अडचणी म्हणजे जिथं जातात तिथं शेती करून देत नाहीत। आपल्याकडच्या बहुतांश लोकांनी ऐकले, एका दुसरा माणूस असतो ठीक। सावकारांनी माझ्या आजोबांचं कौतुक केलं, कारण त्यांनी आजोबांच्या काळात ते लहान असणार आहे। ते तुमचे सरपंच बोलले हेच मी तुम्हाला खरं सांगायला येणार होतो, परंतु काही ना काही ते करणार नाही। इलेक्शन होऊन गेला, त्यावेळेचा आपला पराजय झाला, वेगळा राजकारणात या गोष्टी घडत असतात। इलेक्शन जरी झाली आणि 10-20 हजारांनी आपला उमेदवार जरी पडला तरी आपला बेसिक पाया, मूलभूत पाया राजकारणाचा संपला असं मी मानत नाही। कारण आपल्याला मिळालेली मतं ही काय कमी नाही। आता विषय असा आहे की पुढं काय करायचं, तरुण पिढीला हे समजावून सांगायला लागणार आहे की बाबांनो, तुम्ही दुष्काळ बघितलेले नाही, डिसेंबर महिन्यातले टँकर बघितले नाही, तुम्ही रोजगार हमी बघितलेले नाही, तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज बघितलेले नाही, तुम्ही मालोजीराजे शेती विद्यालय, मालोजीराजे शिवाजीराजे कृषी विद्यालय हे सगळं काहीच बघितलेलं नाही। तुम्ही हे गृहीत धरलेलं आहे। जसं पाणी नसताना असलेलं संस्कार मालोजीराजांनी 36 गावात बाडगर बांधून आणलं, त्याच पद्धतीने आपण काम करायचा प्रयत्न केला आणि कामात काही ठिकाणी यश आलं। निराल्यावर मागे पडलेली वस्तुस्थिती आहे, तिची कारणं ते सांगायला मी कुरवलीला आलेलं नाही। मी आलो आहे एवढ्यासाठी सांगायला आलेलो आहे की ते झालंय ते झालंय, लोकांना आपल्याला परत एकत्र करायला लागणार आहे। मी तुम्हाशी आग्रह करत होतो की तरुण पिढीला बोलून द्या। आपण बोलून जमत नाही सरपंच, तरुण पिढीला बोलतं करायला पाहिजे। त्यांनी पाणी बघून झालं त्यांचं, पाण्याचं काही त्यांना वैशिष्ट्य राहिले नाही। पलीकडे जे काय होतं आता पोरं पोहायला शिकत असतील, ही परिस्थिती आहे। त्यांना पाणी नसताना काय झाले तुमची आमची पिढी। मला आठवतं पहिल्यांदा आमदार झालो जेव्हा 95 साली ही गोष्ट सांगा, वीर धरणात 4 दिवसाचं पाणी राहिलं होतं। किती? 4 दिवस। सगळं सोडून तिकडे इकडे आलो तेवढ्यात ते सासवडकडनं एक ओढा मिळतो वीरला, तिथनं पाणी आलं। अशा परिस्थितीतनं हा तालुका गेला। 36 गावात पाणी होतं व्यवस्थित, मालोजीराजांच्या कृपेने हे लागलं, सगळं झालं। आमचंही काय राहिलं असेल, मी म्हणणार नाही विकास करीत थांबतो, आमच्याकडनंही चुका झाल्या असतील, आमच्या कार्यकर्त्यांच्याकडनंही काही चुका झाल्या असतील। तरुण वर्गाला सामावून घेण्याचा प्रयत्न मी नेहमी करत आलेलो आहे। जुन्या त्या लोकांना मी नेहमी 10 वर्ष सांगत आलेलो आहे की तरुण पिढीला पुढे येऊन द्या। तर तरुण पिढी फक्त इलेक्शन पुरती येते आणि पुढं कुठं बोललं होते कोणाला माहिती, ही त्यातली वस्तुस्थिती आहे। खरं आहे का, गावात कार्य करायचं असलं तर पिढीला वेळ द्यायला लागतो, हे मान्य आहे की नाही, हे त्याने ठरवावं, त्याची आवड लागते। गावकीचं राजकारण करून कोणाला पाडणं हे फार सोपं आहे। आजकाल तर काय सोशल मीडियाचा
इतका बोलबाला झाला आहे की सकाळी देवाच्या नावाच्या आधी ग्रुप बघायला लागले लोक. स्थैर्य काय म्हणते, ग्रंथवार्ता काय म्हणते, त्याच्यातच अर्धाचाच. मग पुढं सगळं खरं आहे की नाही एवढं सांगितलं. मग ते बघितल्यानंतर आपले तुमचे मित्रमंडळी त्यांना तुमचे संदेश हे बरोबर आहे का, हे चुके का, त्यांना हे कळते का. मी तुम्हाला सांगतो ज्याला काय बोलायचं ते बोलून द्या. आता एक माणूस आहे इथला, मी काही बोलणार नाही त्याचं नाव घेऊन. मला म्हणाला रामराजांनी पाण्यासाठी काय केलं. आता काय केलं नाही एवढंच विचारायला पाहिजे. मलाच विचारतात पाण्यासाठी काय, MIDC साठी काय केलं. ठीक आहे, अपुरं पडलं. 6,000 लोक असते कमिन्समध्ये नोकरीला. मला लागायला तर त्याला टाळी लावायला लोक आपल्याचे निघाले. का तर ते बरोबर मास्तरला मिळालं टेंडर रामराजे पैसे खात. राव बोलायला तरी काय सुमारे का, काय लोक बोलतील काय नाही बोलणार त्याच्याकडे लक्ष देत नाही. मी बोलतही नाही. मी पुढचं तुम्हाला सांगायला आलोय की मी हार मानणारा माणूस नाही. आम्ही ज्या पद्धतीने 91 पासून राजकारण केलेलं आहे मंडळी, आम्ही शून्यातनं राजकारण केलं. बाळासाहेब धनी कोण होतं आपल्याकडं, एक माणूस नव्हता. श्रीराम सोसायटीची इलेक्शन ही पहिली इलेक्शन, तर तिथनं आपण इतकं पोचले. लोकांनी आपल्याला उचलून धरले, कार्यकर्त्यांनी आपल्याला उचलून धरले, एकत्र राहिलो. आता कार्यकर्ते जरा आमच्या वयाचे कार्यकर्ते साधारणतः थकलेले आहेत, त्यामुळे मीच बाहेर पडणार आहे आता. पण काही ना कारणाने फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात, एप्रिलमध्ये अशा काही अडचणी तयार झाल्या की मी त्याच्यातच अडकून बसलो. आणि मी अशाच बैठका सगळ्या फलटण तालुक्यात कुठलंही राजकारण न बोलता लोकांना एकत्र करून शक्यतो त्यांच्याकडनं लिहून वधवून हे तुमचं आमचं काय चुकलं एवढं आम्हाला सांगा, आम्ही ते दुरुस्त करू. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आमचं ढीक चुकलं असेल, परंतु तुमच्या पुढे जे नेतृत्व आज तयार होत आहेत ही नेतृत्व तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला लाभकारक ठरणार नाहीत. त्याची कारणं काय आज बोलायचं आपल्याला कारण नाही. तुम्हाला अनुभव येतात. काही लोक आमच्यातनं सोडून गेली. ही तर आमच्याकडे 5 मिनिटात आत येणारी माणसं 3-3 तास तिथं जागो पाहत बसतात. ही परिस्थिती आहे. काय झालं की सगळ्यात सोप्या रीतीने सगळं होत गेलं की त्याची किंमत राहत नाही हे आम्हाला कळायला नाही म्हटलं तरी धनी उशीरच लागला. राजकीय किंमत मागण्यासाठी मी हे काम केलेलं नाही. माझ्या पिढ्यानपिढ्या माझ्या संस्कार जे घडलेले आहेत की संधी मिळाली तर जनतेसाठी. मतदार हा शब्द माझ्या तोंडात कमी असतो एवढं लक्षात. माझ्या आजोबांनी तुम्हाला मताचे हक्क दिले असतील नसतील, त्यांनी तुमच्याकडं जनता म्हणून बघितलेलं. मी राजा आहे, जनता आहे, तर मी राजा आहे की नाही हा परत वादाचा मुद्दा आहे. ते जाऊन द्या, मी राजा असेल ना नसेल, परंतु जी संस्कृती महावीराजांनी रचली, जो मंत्र त्यांनी आम्हाला दिला की तुम्ही फलटण तालुक्यात नाईक निंबाळकर घरात जन्माला आला, तुम्हाला तुमच्या लोकांना सांभाळायला लागणार आहे. आणि लोकांनी मतं टाकावीत का नाहीत ह्या निवडणुकीच्या युक्त्या प्रयुक्त आहेत. तरुण पिढीला थोडंसं वाटतं की बाबा आपल्यात यायला पाहिजे, रामराजांनी हे द्यायला पाहिजे, ते प्यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो की आम्ही तर मीडियावर काय फारसं नसतो. मी तर क्वचित असतो, बघतो सगळं. मी वाईट एवढ्याच वाटतं की आम्हाला उत्तर देताना त्यांनी हे केलं नाही, त्यांनी ते केलं नाही, त्यांनी फलाणं केलं नाही, त्यांनी हे केलं नाही. अहो जे ते म्हणतात की मी केलं म्हणजे त्यांनी केलं, त्याला 90% पाया मीच घातलेला आहे. काही लोक नशिबाने असतात की कष्ट त्या बलकवडीत या गणेश लहान होता ते कुठं बसलाय, तू बसलाय, हा तू बसलाय. किती जन्म देत होता मी यायचो तेव्हा, कधी किती वेळ लहान होत काय त्याला बोलायचं. त्याचे वडील त्यांच्या घरीच मुक्काम कुठं. अहो ते कष्ट करून माझ्या कुठे जायची वेळ आली नाही. हे म्हणतात की मीच निरागेवर केलं, मीच अमुक केलं, मीच तमुक केलं. तर ठीक आहे, त्यांना काही करण्यासारखं राहिलं नाही म्हणून म्हणायचं मी केलं. 4 चमचे सोशल मीडियावर बाळगले, त्यांनी उचलून धरायचं, आपण दुर्लक्ष करायचं. मी काय करणार आहे एवढं सांगून मी तुमचा निरोप घेणार आहे. एक तर बिघडलेली राजकीय परिस्थिती आणि मी जे कमवून ठेवलेलं आहे या तालुक्यासाठी, या जिल्ह्यासाठी, हे
चांगल्या रीतीने शोधून त्याच्या हातात आपल्याला हे सगळं द्यावं लागणार आहे. यांच्या हातात जर हे सगळं गेलं तर तुमचा सत्यानाश व्हायला फारसा वेळ लागणार नाही. मला काय नाव घ्यायचं नाही, त्यांना त्यांच्या पद्धतीने काय करायचं ते करून द्या, आपलं काही त्यांच्याशी घेणं देणं नाही. परंतु वाहत गेलेली गावागावातली जी मुलं आहेत, जी तरुण पिढी आहे, ही मतं विकली गेलेली आहेत, ही मतं पैशासाठी विकली गेलेली आहेत. या लोकांना मी स्पष्ट सांगू इच्छितो की पैसे टाकून मतं जर टाकणार असाल तर जाताना मागचं एकच करत जा मतदानाच्या केंद्रात. ही 30 वर्ष जवळून हे पाणी तुम्हाला मी आणून दिलेलं आहे. कमीत कमी माझ्या आयुष्यातली 30 वर्ष तरी मला परत देऊन टाका ना. तुम्हाला पैसे देऊनच राजकारण करायचं होतं, कशाला धरणं करायची होती, काय झालं तरी उठून आणायचं होतं. निवांत होते की चांगले ह्या बडेदादाच्या घरी रेशनचं दुकान होतं, सगळ्या 5-6 गावात हेच पुरवत होती. काय तुमचं वाईट चाललं, एवढं सगळं केलं. हे आपल्या भागाचं कल्याण करणाऱ्या माणसांना आपण सांभाळून घेणं हे आपले गरजेचं आहे, त्यांना सहारा देणं गरजेचं आहे. अहो ज्या खोऱ्यात अलिबागेवरच्या खोऱ्यात मुख्यमंत्र्याला येऊन देत नव्हतं तिथं मी पोलीस नसताना बिंदास फिरत पाटणलाही तिथपर्यंत काय माझं कौतुक मी करत आहो. पाया घातला गेला, पायावर काही बांधलं गेलं, हे कळस लावायलाच फक्त पुढे येते. बाकीचं म्हणतात पाया मी आणला, देवळही मी बांधलं, देवही मी आणलं. आणि देव म्हणजे कोण, नावं घेत नाही मी, आता देवळात बसलोय म्हणजे. अहो हे देव नाही, त्यांची सावली घरात पडली तर घरात खावा, अशी लोक आहेत. जास्त काही बोलत नाही. आपण चांगल्या संख्येने रविवारच्या सुट्टीत असताना आला, पण मी कुरोली गावापासून माझा दौरा जमेल तेव्हा अशाच पद्धतीने, ज्या पद्धतीने सुरुवातीला आपण स्टेज नव्हतं पाहिलं, आपण भोंगडी बैठका ज्याला म्हणतो, अशा पद्धतीने आपण भोंगडी बैठका केल्या. फलटण शहरातही मी तेच करणार आहे की लोकांना विचारणार आहे की बाबा पुढं काय, आमचं तुम्हाला पटत नाही मान्य आहे, काय करून राहिलं असेल तर ती करता येतं. परंतु ज्यांच्या हातात तुमचं डोकं चाललेले आहे सत्ता द्यायची, ते आहे ते घालवतील आणि पुढे काहीच करणार नाहीत. आणि केलं तर फलटण सोडून सगळ्या भागासाठी करायचा त्यांचा प्रयत्न राहील. पण त्यांना दिल्लीला जायचं आहे, मला काही दिल्लीला जायचं नाही. दिल्लीला जाताना 6 मतदारसंघ असतात. 6 मतदारसंघाचं बघितलं, तुम्हाला गृहीत धरलं गेलं हे माझा तालुका आहे, मला मिळेल. अरे हे राजकारण झालं, बोलायच्या वेळेस बोलू, मोठा कार्यक्रम घेऊ. पुढच्या वेळेस 2-4 गावाला दिले आहेत. वाठारचं फारसं कोण दिसत नाही, वाठारचे येतील नाही असं नाही. तिथेही काही लोक सोडून गेली म्हणजे मतदान सोडून गेले असा प्रश्न नाही. फलटण शहरात इतकी लोक सोडली, पण त्यांची खाताखालची लोक सगळे आमच्याकडेच आहेत. ते नुसते जरी का फोटो काढायला गेले. जास्त न बोलता आपण आल्याबद्दल, दिलेल्या प्रेमाबद्दल, आत्तापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पुढे देऊ शकणार हे गृहीत धरून आपले आशीर्वाद मागून पुढच्या कामाला मला कदाचित पिंपळला जायचं आहे. पिंपळला जायची मी परवानगी घेतो. धन्यवाद.